नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण नाश्त्यासाठी झटपट अशी एक रेसिपी बनवणार आहोत. सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये तेल घालायचे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचे, जिरेही तडतडू द्यायचे. आता यामध्ये मी कढीपत्ता घालते आणि यासोबतच ठेचून घेतलेला थोडासा लसूण घालते. आता लसूण आणि कढीपत्ता हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. लसूण हलकासा ब्राऊन व्हायला लागला की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा घालून तोही चांगला परतून घ्यायचा. कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये शेंगदाणे घालायचे. तर इथे मी भाजून घेतलेले शेंगदाणे ते घातलेले आहेत. शेंगदाणे घालून पुन्हा हे चांगलं परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये मसाले घालायचे. त्यामध्ये मी हळद घातलेली आहे, लाल मिरची पावडर घातली आणि याला थोडंसं मिनिटभर परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये तयार भात घालायचा आपल्याला. भात तयार करून गार होऊ द्यायचा आणि मग घालायचं, किंवा शिल्लक राहिलेला जर रात्रीचा भात असेल तर तोही तुम्ही वापरू शकता. मीठ घालायचं चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचे. भात व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स व्हायला हवा. आता हे छान मिक्स झालेलं आहे. अगदी थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला याला छान एक वाफ येऊ द्यायची. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आपल्याला आणि मस्त एक वाफ काढून घ्यायची. या अगोदर मी बऱ्याच अशा नाश्त्याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्या जर तुम्ही पाहिलेल्या नसतील तर नक्की पहा. त्यामध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत, झटपट होणारे आहेत आणि पारंपरिकसुद्धा आहेत. आता 4-5 मिनटं झालेली आहेत. आपण एकदा याचं झाकण काढून घेऊयात. झाकण काढून एकदा याला मिक्स करून घ्यायचे. वरतून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचे. आवडत असेल तर वरतून थोडासा लिंबाचा रसही घालू शकता. तर बघू शकता इथे मस्त आपला झटपट आणि खूप टेस्टी असा फोडणीचा भात तयार झालेला आहे. हा तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकता किंवा मुलांना टिफिनलाही देऊ शकता. तर इथे मस्त असा आपला फोडणीचा भात तयार झालेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.